ग्रामदेवी श्री मळगंगा माता मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकण्यांची येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। चिंचोली गावात श्री मळगंगा माता मूर्तीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत गाव व परिसरातील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घेत चिंचोली गावात गाव कमिटीने व ग्रामस्थांनी श्री मळगंगा मातेचे भव्यदिव्य मंदिर उभे करून जो उत्सव साजरा केला त्यावरून सर्वत्र चिंचोली गावचे कौतुक होत आहे। पहिल्या दिवशी हबप दीनानाथ महाराज सावंत, दुसऱ्या दिवशी हबप सौ अनिताताई जाधव संगमनेर, तिसऱ्या दिवशी हबप रामायणचार्य सतीश महाराज डोईफोडे यांच्या कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला। भीमाशंकर टाइम्स चिंचोली। नमस्कार गोलक साहेब। नमस्ते। मंदिरची सुरुवात कधीपासून झाली? त्याची सुरुवात 12/4/25 रोजी झाली। ग्रामस्थांपुढे ग्रामस्थ एकत्र होऊन ग्रामस्थांनी एक कमिटी निर्माण केली, जीर्णोद्धार कमिटी। आता जीर्णोद्धार कमिटीने जे 12/4/2025 ला कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या भूमिपूजन। तर 12/4/25 ला भूमिपूजन करताना कमिटीचे कॅप्टन यांनी गावापुढे, कमिटीचे कॅप्टन म्हणजे पांडुरंग शेठ रोकडे यांनी गावापुढे आव्हान केलं होतं की आपल्याला 1 वर्षाच्या आत हे मंदिर पूर्ण करायचं आहे। तरी असं नियोजन त्या कमिटीने केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्यांना भरभरून साथ दिली। म्हणजे असं गावातल्या 99.99 महिला यांनी सगळं एकत्र होऊन ही प्रत्येक स्त्रीने मंदिरासाठी फार 1000 रुपयापासून तर फार 1 लाखापर्यंत वर्गणी दिलेली आहे। महिलांचे लग्न होऊन त्यांनी आणि आमच्या गावाची लोकसंख्या पाहिली गेली गावातल्या लोकांनी स्वतः जसं जसं मंदिराचं काम चालू झालं, काम लोकांना पटत गेलं, कमिटीने काम चांगलं केल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर कुणी 25,000चे आकडे चालू केलं होतं तो 2 लाखापर्यंत आकडा झाला। असा आतापर्यंत 1 कोटी रुपये खर्च लोकवर्गणीतून झालेला आहे। आणि अशी जी सुरुवात झाली ती आज तागायत म्हणजे अजून 1 वर्ष होणं बाकी आहे। तरी पावसाळ्याचे 3 महिने गेले कधी खंड येऊन गेला नाही, काम थांबायचं। त्यांनी पण केलं गावच्या कमिटीने 1 वर्षाच्या आत काम करायचं। 2/4/2026 आहे, म्हणजे वर्षाला अजून 12 दिवस बाकी आहेत। त्या पद्धतीने त्यांनी काम पूर्ण करून दिले, पूर्णत्वास आणले। आज मिरवणूक झाली भव्य दिव्य गावातून, हजारो लोकांची गर्दी होती। तर हे सर्व नियोजन कसं केलं? गावातील कार्यकर्त्यांनी 15 दिवस अगोदर मंदिरात बसून हे सर्व नियोजन केलेलं आहे। प्रत्येकाला कामे वाटून दिलेली आहेत, त्याप्रमाणे लोकांनी नियोजन केलं। कुठेही कोणी दिलेल्या नियोजनात कमी पडलेलं नाही। गाव पूर्ण तुमच्या साथीला होतं, तुम्हाला कसं वाटलं? कमिटीला कसं वाटलं? गाव पूर्ण कमिटीच्या साथीला होतं। कमिटीने जे सांगितलं सगळे गावकरी एकत्र दिसले आज, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम आनंदाचं वातावरण होतं। गावात लोक म्हणून स्वर्गापेक्षा चांगला दिवस उगवलेला आहे। हा दिवस आमच्या सगळ्यांचा स्मरणात राहील। नमस्कार। नमस्ते। मंदिराची सुरुवात कधी केली? या मंदिराची सुरुवात 12 एप्रिल 2025 ला ज्यावेळी चैत्र पौर्णिमेला देवीचा उत्सव असतो त्यावेळेला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न केला आणि असा संकल्प सोडला होता की 1 वर्षाच्या आतमध्ये या मंदिराचं काम पूर्णत्वास नेवं असा सर्व ग्रामस्थांनी संकल्प सोडला होता। आणि त्या अनुषंगाने वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीमधून हे काम पूर्णत्वास आणले आहे। या मंदिराला सगळा लोकवर्गणीतून खर्च आहे की शासकीय खर्च आहे? कसं काय? या मंदिराचं संपूर्ण
जे काम आहे ते ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभं केलेले आहे. बाहेर गावी ज्या लग्न करून गेलेल्या मुली आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि शासनाचे काही प्रमाणात निधी या कामासाठी एक सभागृहासाठी 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. बाकी जवळजवळ 1 कोटी रुपये ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभे केलेले आहे. आता एवढे 7 दिवस कार्यक्रम होता सप्ताहाचा, त्यामध्ये काय काय कार्यक्रम झाले 7 दिवसामध्ये? या सप्ताहाची सुरुवात 28 मार्च रोजी झाली. त्या दिवसापासून 3 दिवस कीर्तन आणि 31 मार्चला काना कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर आज भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी ग्रामस्थांनी आयोजित केली होती आणि देवीला मंदिरामध्ये आणून धान्यामध्ये ठेवलेलं आहे. आता उद्या दुपारनंतर सर्व धार्मिक विधी ब्राह्मण काकांच्या माध्यमातून मंत्रघोषामध्ये सर्व प्रकारचे विधी 11 प्रकारचे विधी संपन्न होणार आहेत आणि परवा म्हणजे 2 एप्रिलला दुपारी 12:30 वाजता कलशारोहण आणि मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसं आम्ही चिंचोली गावचे रहिवासी, गाव तसं छोटं आहे पण छोटे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता हा कार्यक्रम. मळगावच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्या जीर्णोद्धाराच्या पूर्वी आज आपण मिरवणुकीचं आयोजन केलेलं होतं. तर या चिंचोली गावात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदाच्या वातावरणात उत्साहात जल्लोषात मिरवणुकीचं आयोजन केलं. सर्वांनी अगदी भक्तिमय वातावरणात मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन देवीचं आगमन आपल्या या नवीन मंदिरामध्ये केलं. सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व पाहुण्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कारण म्हणजे आमची ही 2 दैवत एक कपालेश्वर महाराज आणि गंगा माता यांच्या कृपा आशीर्वादाने चिंचोली गावामध्ये निर्माण झालेलं काम चालू थोडस निश्चित कार्यकर्त्यांनी खूप अभ्यास केला. मंदिर पाहिले शेवटचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी महिलेच्या स्थान आहे त्या ठिकाणी गेलो. त्या कार्यक्रमाने चौकशी केली की आपल्याकडे मंदिर कसं असं आमच्याकडे प्लॅन ठेवला. ठेवल्यानंतर त्या दृष्टीने आमच्या पावलं परत गेली आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आपण 1 वर्षामध्ये मंदिर पूर्ण करू. कारण की हा गाव खूप छोटा आहे, लोकसंख्या खूप कमी आहे. परंतु आम्ही लोकांना सांगितलं की दान दिलेले कमी होत नाही, वाटतं देश मिळत आहे. ते लोकांना पटलं आणि लोकांना काम दिसत गेलं. काम दिसल्यानंतर लोकांनी ज्यांना 10 रुपये द्यायची इच्छा होती त्यांनी 20 रुपये दिले, ज्यांना 20 रुपये द्यायची त्यांनी 100 रुपये दिले. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयाचा निधी आमच्याकडे जमा झाला आणि तो आम्ही योग्य ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे. आज सुंदर आम्ही मंदिराबरोबर बोलत नाही, मंदिर आमच्यावर बोलतो आणि हे पाहून खूप मोठा आनंद आणि आज बहुसंख्य 99% लोक या कार्यक्रमाला या ग्रामस्थ आज उपस्थित आहेत आणि आनंदाचा क्षण या ठिकाणी लुटत आहेत. मंदिर उभारण्यासाठी सर्वांनी मदत केली, त्यांना काय तुम्ही हे करा आमच्याकडे संदेश नाहीये, परंतु याची तपशील करणे आता आमचं वय झालेलं आहे. तरुण पिढीने याचं चांगल्या प्रकारचे क्वालिटी पण राखणे अत्यंत महत्वाचा विषय. जबाबदारी त्यांची आहे. आता आमची जेव्हा जनरल मीटिंग होईल त्यांना निश्चित आम्ही आवर्जून सांगेल की आम्ही हे बांधले जपत सर्व लोकांनी फार मंदिराला देणगी पण दिली, कुठली गाव वर्गणी म्हणून काढलेली नाहीये आणि स्वखुशीने लोक आपले घरदार बंद करून या ठिकाणी येऊन सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे. पण हा जो सर्व खर्च आहे तो कोणी गावकऱ्यांनी केलाय का? प्रत्येक देणगीतून झालेला हा खर्च आहे, स्वखुशीने दिलेली देणगीतून खर्च आहे. कुठल्या गोष्टीला कंपल्सरी तुम्ही हेच वापरले आहे. कुठल्या माणसाला सक्ती केली नाही, ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे दिलेली देणगी आहे. त्यांनी सर्व नियोजन केले, सर्व कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी नियोजन केले, त्याबाबत गावकऱ्यांना आम्ही मुंबईला राहतो, पुण्याला राहतो, इतक्या गावकरी माणसांनी किंवा गावकरी लोकांनी, मुलांनी, तरुणांनी जी मेहनत केली ती वाखण्य आहे. बरोबर, हे सगळं उभं राहिलेले.
खाली पैशाने देणगीने उभं राहिलेली नाही, त्यांचं फार कष्ट आहे त्यासाठी. सर्वांचं यामध्ये हो, मदत आहे. मदत आहे. कोणची देणगी माफत आहे, कोणची मेहनती माफत आहे, कोणी अनेक गोष्टीची प्रत्येक माणसाने गावातल्या मदत केलेली आहे. आज या ठिकाणी वर्षभरात या ठिकाणी नियोजन केलं होतं. मळगंगा मातेचं मंदिर या ठिकाणी उभारणी करायचं आहे. यासाठी ग्रामस्थांची मिटिंग झाली. मिटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर मंदिर कसा बांधलं पाहिजे मंदिराची उभारणी कशी करायची त्या ठिकाणी नियोजन केलं. नियोजन केल्यानंतर या ठिकाणी निधी त्या ठिकाणी कामं आहे सर्वांनी त्या ठिकाणी त्यांनी प्रथमतः आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी प्रथमतः 11,000चे भाव ते आम्हाला त्या ठिकाणी दिलेली. सर्वांनी आनंद सांगितलेलं सर्व वर्गाने ह्या गावातून आलेले आहेत. आजचं भक्तिमय वातावरण झालं ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा हा सुवर्ण कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. ग्रामस्थांचा भरपूर सहकार्य आहे. भक्तिमय वातावरण आहे, गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. तर कसा तुम्ही हे केला साजरा केला असा उत्सव? याची देवी आज गावकऱ्यांनी सुवर्ण क्षणाचा आनंद मी सर्व गावाची आहे ती मळगंगा मातेच्या आशीर्वादानं गावातील प्रत्येक चूल बंद करून या ठिकाणी आलेले आहेत. सर्व मुंबईतील पुण्यातील सर्व लोक या ठिकाणी स्मरण या ठिकाणी आज झालेलं आहे. धन्य धन्य